पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकरांचे अजित पवारांवर थेट आरोप। अजितदादांनी जागा हस्तांतरित करण्यास सांगितलेलं, माझ्यामुळे जागा वाचली, बोरवणकरांचं वक्तव्य। माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांचा बोलविता धनी शरद पवार गटाचा नेता आमदार अमोल मिटकरींचा दावा, आरोपांचे पुरावे द्यावेत नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं, मिटकरींचा बोरवणकरांना इशारा। बोरवणकरांनी अजित पवारांवर केलेल्या आरोपांची शहानिशा व्हावी, अजित पवारांची चौकशी व्हावी, रोहित पवारांची प्रतिक्रिया। ड्रग्ज प्रकरणाची व्याप्ती आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्याची शक्यता, ललित पाटील प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवा, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। नाशिक ड्रग्ज प्रकरणी नाशिक, पुणे आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आतापर्यंत 10 जणांना अटक, रविवारी भूषण पाटीलची नाशिक पोलिसांनीही केली चौकशी। भूषण पाटील अभिषेक बलकवडेच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ, भूषण पाटील अभिषेक बलकवडे नाशिक ड्रग्ज प्रकरणातले आरोपी, आणखी 6 आरोपींची नावं निश्चित। यंदाही भगवानगडावर पंकजा मुंडेंचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार, यंदा त्या कुणावर तोफ टाकणार याची उत्सुकता। दरम्यान भगवानगडावरील पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याचं टीझर लॉन्च। भिडेवाड्यातील सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकाचा प्रश्न सुटला, भिडेवाड्यासंदर्भातली याचिका हायकोर्टाने फेटाळली, मंत्री छगन भुजबळ यांच्या लढ्याला यश। अहमदनगर दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांनी घेतली निलेश लंकेंची त्यांच्या घरी जाऊन भेट, लंकेंकडून माता मोहटादेवी महिला देवदर्शन यात्रेचं आयोजन। अजित पवार महाविकास आघाडीत असते तर मुख्यमंत्री झाले असते, महायुतीत ते कधीही मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, विजय वडेट्टीवारांची अजित पवारांवर टीका। ठाकरे गटाच्या कार्यकारिणीचा विस्तार, कार्यकारिणीत 6 नव्या नेत्यांची नियुक्ती, विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब यांचा समावेश। बाळासाहेबांनी आयुष्यभर ठाकरी फटकारे मारले, त्या काँग्रेस, राष्ट्रवादी, लालू प्रसाद, स्टॅलिनपासून आता समाजवाद्यांसोबत त्यांच्या सुपुत्राने जाऊन दाखवलं, भविष्यामध्ये गर्व से कहो हम एमआयएम है असं देखील म्हणू लागतील, आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका। भाजपला सत्ता मिळवून देण्याचं काम समाजवादी नेत्यांनी केलं, मुख्यमंत्र्यांना राऊतांचं उत्तर, मुख्यमंत्री शिवसेनेचे न राहता मोदीमय झालेत, संजय राऊतांची टीका। समाजवादी पक्ष हा इंडिया आघाडीचा भाग असल्यानं उद्धव ठाकरेंची उपस्थिती, उद्धव ठाकरे आणि समाजवादी पक्षाच्या कालच्या कार्यक्रमानंतर विरोधकांचा तिळपापड होणं अपेक्षित, विनायक राऊतांची विरोधकांवर टीका। गिरीश महाजनांना नेहमी मोठमोठी खाती मिळतात, मात्र मी गिरीश महाजनांपेक्षा मोठा आमदार आहे, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। सोलापुरात मंत्री चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाईफेक, भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांकडून पाटलांवर शाईफेक, भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या अजय मैंदर्गीकर याला 1 दिवसाची पोलीस कोठडी, शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करत पोलिसांनी भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्याविरोधात दाखल केलेला गुन्हा। चंद्रकांत पाटलांवरील शाईफेकीचा रोहित पवारांकडून निषेध, मंत्र्यांवर शाईफेक करणं चुकीचं, रोहित पवारांचं वक्तव्य। विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली नाशिक पोलीस आयुक्तांची भेट, नाशिकमध्ये ड्रग्ज रॅकेट प्रकरणी पोलीस आयुक्तांची भेट घेतल्याची माहिती। अंबादास दानवेंकडून नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाची पाहणी, औषध साठा, रुग्णसंख्या, मिळणाऱ्या सोयी सुविधांचा घेतला आढावा। खर्च वाचावा म्हणून विधिमंडळ अधिवेशन देखील ऑनलाईन करा, सुधीर मुनगंटीवारांचं बच्चू कडूंना प्रत्युत्तर, फोनवरून करता येणाऱ्या कामासाठी 50-60 लाख खर्च केले असा टोला बच्चू कडूंनी मुनगंटीवारांना लगावला होता। महाराष्ट्रासाठी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची विशेष मोहीम, पंतप्रधान मोदींच्या हस्ते गुरुवारी महाराष्ट्रात होणार 511 कौशल्य प्रशिक्षण केंद्रांचं उद्घाटन, कार्यक्रमस्थळी सर्व खासदारांना उपस्थित राहण्याचं लोढांचं आवाहन। आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांकरता अहमदनगरच्या नेवासा तालुक्यात रास्ता रोको, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची दखल न घेतल्यानं ग्रामस्थ रस्त्यावर, आंदोलकांनी श्रीरामपूर नेवासा मार्ग अडवला। गोपीचंद पडळकरांचा पुन्हा अजित पवारांवर निशाणा, धनगर समाजाने एसटीडीच्या गुलामगिरीतनं बाहेर पडावं, पडळकरांचं वक्तव्य, तर एस म्हणजे साहेब, टी म्हणजे ताई आणि डी म्हणजे दादा, पडळकरांची टीका। अमरावतीत मेळघाटातील आदिवासी बांधवांचा भव्य मोर्चा, विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा धडकला, यावेळी जोरदार घोषणाबाजी। सरकारकडे सामान्यांसाठी वेळ नाही, ओबीसींनी आम्हाला साथ द्यावी, मनोज जरांगेंची मागणी। मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, मात्र मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याची मागणी चुकीची, ओबीसी नेते प्रकाश शेंडेंचं वक्तव्य। बुलढाण्यातल्या सिंदखेड राजामध्ये ओबीसी समाजाचा मोर्चा, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यातल्या ओबीसी बांधव मोर्चामध्ये सहभागी। कोल्हापुरातील कसबा बावडामध्ये तणावाचं वातावरण, दुर्गादौड मार्गावर टिपू सुलतान संदर्भात आक्षेपार्ह विधान लिहिल्यानं तणाव। समृद्धी महामार्गावर काल झालेल्या अपघाताच्या ट्रकचा व्हिडिओ समोर, आरटीओने ट्रक थांबवलेला असतानाचा व्हिडिओ, याच ट्रकला धडकून ट्रॅव्हलर गाडीतील 12 लोकांचा झालेला मृत्यू। छत्रपती संभाजीनगर अपघात प्रकरणी आरटीओचे 2 अधिकारी अटकेत, दोन्ही अधिकाऱ्यांचं निलंबन, ट्रक चालकाविरोधातही गुन्हा दाखल। मुंब्रा दिवा दरम्यान रेल्वे अपघाताची शक्यता, हायकोर्टाने घेतली गंभीर दखल, रेल्वे ट्रॅकचं नुकसान होणार नाही आणि नागरिकांच्या जीवावर काही बेतणार नाही याची काळजी पोलिसांनी घ्यावी, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश।
सांगली महापालिकेची कचरा डेपोवर पार पडली प्रशासकीय सभा घेत आयुक्तांनी दिला स्वच्छतेचा संदेश। बीडमध्ये कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते वेगवेगळ्या योजनेतल्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचं वाटप। यावेळी धनंजय मुंडेंनी घेतला ट्रॅक्टर चालवण्याचा आनंद। बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली असून शासकीय रुग्णालयात तात्काळ रुग्णांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतःला सलाईन लावून घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं लक्षवेधी आंदोलन। मुंबईतले कोळीवाडे आता पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार। कोळीवाड्यात येणाऱ्या देशी परदेशी पर्यटकांना खास कोळी पदार्थांचा आस्वाद घेता येणार। नवरात्रोत्सवानिमित्ताने जेजुरीच्या खंडेराया मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। जेजुरीगड विद्युत रोषणाईने उजळला। बुलढाणा जिल्ह्यातील मर्दडी देवीच्या यात्रेला सुरुवात। देवीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी। नवरात्रोत्सवानिमित्ताने 9 दिवस मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची महागौरी स्वरूपातली पूजा बांधण्यात आली। नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनाला हजारो भाविक येतात। आजही भाविकांच्या रांगा लागल्याचं चित्र। नाशिकच्या नांदगावातील एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा। चंद्रकांत पाटील 2 दिवसीय सोलापूर दौऱ्यावर। पाटलांनी घेतलं सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर महाराजांचं आणि रूपाभवानी देवीचं दर्शन। विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतलं वणीच्या सप्तशृंगीचं दर्शन। दानवेंच्या हस्ते सप्तशृंगी देवीची पूजा। कोकण रेल्वेची चाकरमान यांना भेट। दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या। 20 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर या कालावधीत विशेष गाड्या चालणार। मध्य रेल्वेतनं विना तिकीट प्रवास करणाऱ्या 3 लाख रेल्वे प्रवाशांवर कारवाई। तब्बल 17,31 लाखांचा दंड वसूल। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5,311 घरांची अर्ज विक्री आणि स्वीकृतीला अत्यल्प प्रतिसाद। कोकण मंडळावर अर्ज विक्री आणि स्वीकृतीला 1 महिन्याची मुदतवाढ देण्याची नामुष्की। 18 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार। आष्टी अहमदनगर रेल्वेला अचानक लागली आग। आगीत सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र रेल्वेच्या 4 ते 5 बोगी पूर्णपणे जळून खाक। सोलापुरातील रंगभवन शेजारी असलेल्या फर्निचर दुकानांना मोठी आग। लाखोंचं फर्निचर जळून खाक। जिल्हाधिकारी कार्यालयावर चक्रा मारून देखील जमिनीच्यावर फेरफार सुनावणी होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न। पोलिसांनी वेळीच घेतला ताब्यात। प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांची अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक। संत्रा पिकांवरील आयात शुल्क हटवण्याची प्रहारची मागणी। नवरात्रोत्सवामुळे बाजारामध्ये फुलांच्या मागणीत वाढ। फुलाला चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा। सोयाबीन नंतर मोझॅक व्हायरसमुळे नंदुरबारमधील पपई उत्पादक शेतकरी अडचणीत। जिल्ह्यात 3000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील पपई बागांवर मोझॅकचा परिणाम। पंचनामे करून मदत जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी। हिंगोलीच्या शेगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या। सततच्या नापिकीला आणि बँकेच्या कर्जाला कंटाळत उचललं टोकाचं पाऊल। वाशिमच्या रिठद येथील कोल्हापूरच्या बंधाऱ्याचे 18 गेट चोरीला। गेट नसल्यानं बंधाऱ्यातील पाणी वाहून जात सिंचनासाठी बंधाऱ्यात पाणी राहणार की नाही असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न। वाशिममध्ये 2.5 एकर क्षेत्रावरील कापून ठेवलेली सोयाबीनची गंजी अज्ञाताने पेटवली। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। छत्रपती संभाजीनगरात बहीण भावाच्या नात्याला आणि पोलिसांच्या खाकी वर्दीला काळीमा फासणारी घटना। सख्खा भाऊ आणि पोलीस उपनिरीक्षकाचे अल्पवयीन मुलीवर अत्याचार। पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डेला 4 दिवसांची पोलीस कोठडी। महसूल गुप्तचर संचालनालयाने सोन्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश। देशभरात 3 ठिकाणी एकत्रित कारवाई करत 19 कोटींचं सोनं जप्त। वाराणसी, नागपूर, मुंबईत कारवाई। बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र काढणाऱ्या 10 जणांविरोधात पुण्यामध्ये गुन्हा दाखल। बनावट प्रमाणपत्र पोलीस भरतीसाठी वापरल्याचं उघड। दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक पाठोपाठ आता किंजल देवेच्या दांडियातही फसवणुकीचा प्रकार उघड। बनावट पासेसच्या विक्री प्रकरणी 4 अटक। एमएचबी पोलिसांची कारवाई। अहमदनगरच्या कोपरगाव शहरातील मध्यवर्ती भागात बिबट्याचा वावर। शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी। स्वच्छ आणि सुंदर शहराचे फलक लावणाऱ्या चांदवड नगर परिषदेच्या गटाराचं पाणी रस्त्यावर। दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। गटाराच्या पाण्यातून नागरिकांना काढावी लागते वाट। नंदुरबार नगरपालिका क्षेत्रात 4000 बोगस नळ जोडण्या। लाखो लिटर पाण्याची चोरी। पालिकेच्या वतीने बोगस नळ जोडण्या करणाऱ्यांच्या विरोधात विशेष मोहीम। मित्रांसोबत पाण्यात पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू। भिवंडीच्या वडपा धामणगाव इथली घटना। पिंपरी चिंचवडच्या लक्ष्मीनगरमध्ये एका गाडीच्या बॅटरीला लागली आग। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। अग्निशमनकडनं आगीवर नियंत्रण। एका अज्ञाताने गुड्स ट्रेनच्या सहाय्यक लोको पायलटला मारला दगड। जखमी लोको पायलटवर वसईच्या रुग्णालयात उपचार सुरू। फुकटच्या दारूसाठी एक्साईज डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याचा धिंगाणा। पुण्यातील ड्रामा 9 हॉटेलमधली घटना। मद्यधुंद अवस्थेतल्या अधिकाऱ्याची वेटरला मारहाण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।